नमस्कार, मी स्नेहल पाटील, बँक ऑफ इंडिया कर्मचारी। आज आमचा हा संप जो आहे त्याचा एकच विषय आहे, तो म्हणजे 5 डेज बँकिंग। 5 दिवसांचा आठवडा हा झालाच पाहिजे आणि आमची ही मागणी असण्याचं कारण म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स। आजकालचं जे आपलं हेक्टिक शेड्यूल आहे त्याच्यासाठी आम्हाला पाहिजे आहे। आम्ही काम करायला कुठेही नाही म्हणत नाहीये, कामाला आमचा कुठेही नकार नाहीये। सरकारच्या ज्या सगळ्या योजना असतील त्या राबवण्यामध्ये आम्ही कायम सहभागी असतो। त्यामुळे सरकारने पण ही आमची जी अतिशय योग्य रास्त मागणी आहे, बाकी सगळे कर्मचाऱ्यांचं जसं आहे, सरकारी कर्मचाऱ्यांचं असेल, बँकांचं असेल, काही कॉर्पोरेट वाले, IT वाले जे असेल त्यांचं जसं आहे तसंच आम्ही आमच्यासाठी मागतो आहे। RBI, नाबार्ड हे सगळे 5 डेजवर चालतात, त्याच्यामुळे आमची तीच मागणी आहे। आजचा संप म्हणाल तर आज कोल्हापूरच्या 500 बँका ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद आहेत। व्यवहार कोल्हापूर जिल्ह्याचा सगळा ठप्पा आहे। 18 लाख देशभरातल्या कर्मचारी आज संपावरती आहेत। त्याचे काहीतरी कारण आहे, कारण की सगळ्यांनाच ते हवं आहे आणि सरकारकडे आम्ही हीच मागणी करतो की आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी साथ देतो, तुमच्या सगळ्या योजना राबवण्यात साथ देतो, त्यामुळे तुम्ही आमची मागणी मान्य करावी आणि आमच्या संपाचा आदर करावा आणि 5 डेज बँकिंग आम्हाला द्यावं। नाही तर आम्ही आमच्या कुटुंबासोबत जेव्हा रस्त्यावर उतरू तेव्हा तुम्हाला फार अवघड पडेल। काय नेमक्या मागण्या, किती आंदोलन आणि बँक कर्मचारी जिल्ह्यात सहभागी झाले, काय सांगा? माझं नाव सुशांत गोयक आहे। मी AYBC कार्यकर्ता आहे। आज UIBOच्या बॅनर खाली आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संप करत आहे। पूर्ण भारतभरामध्ये या ठिकाणी 18 लाख कर्मचारी सामील झाले संपामध्ये। कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला असता तर आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 500 विविध बँकाच्या 500 शाखा बंद आहेत आणि जवळजवळ 4000 कर्मचारी संपावर आहेत। यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या आर्थिक व्यवहाराचा विचार केला तर जवळजवळ 350 ते 400 कोटीचे आर्थिक व्यवहार आज बंद आहेत। आमची एकच मागणी आहे की 5 दिवसाचा आठवडा झाला पाहिजे, जी की 12व्या बायपार्ट सेटलमेंट मध्ये गव्हर्नमेंटनं मान्य केली आहे। जी 9वी जॉईंट नोट जी साईन झाली त्याच्यामध्ये ती मागणी आहे, तरी फक्त गव्हर्नमेंट त्याचं अंमलबजावणी करत नाही। तर आमचा हाच उद्देश आहे की लवकरात लवकर आमची मागणी मान्य झाली पाहिजे आणि 5 डेज आठवडा लागू झाला पाहिजे। कारण का सर्व ठिकाणी RBI घ्या, सर्व इन्शुरन्स कंपन्या घ्या, त्यानंतर नाबार्ड घ्या, इतर सर्व हे घ्या, राज्य शासनाचे जे कार्यालय आहेत, केंद्र शासनाचे कार्यालय आहेत, स्वतः RBIचे कार्यालय सुद्धा सर्व शनिवारी बंद असतात, पण मग बँकाच का नाही? तर आमची हीच मागणी आहे की आम्हाला ही सर्व शनिवारी सुट्टी मिळाली पाहिजे आणि आमची मागणी मान्य झाली पाहिजे। जर आज आमची मागणी मान्य नाही झाली तर इथून पुढे आम्ही बेमुदत संपावर जाऊ आणि यासाठी फक्त आणि फक्त केंद्र शासन जबाबदार असेल। धन्यवाद।